आता आमचे ट्रेकर्स बघा किती आहेत भाई, एवढे ट्रेकर्स तर मी पहिल्यांदा बघितले आहेत एकाच ग्रुपमध्ये. आजचं आमचं प्लॅनिंग केलं आम्ही ट्रेकला जायचं. ॲक्च्युली राईड आणि ट्रेक दोन एकत्र थांबलेत. भरपूर टाईम झाला थांबलेत ते. ॲक्च्युली मलाच खूप नाशिक हायवे आणि त्याच्यानंतर एक टर्न आहे. तर गाईस आम्ही दिसतोय काय परत वाट लागणार. अजून सकाळ पूर्ण झालेली नाही. आम्ही आता परफेक्ट गेटजवळ पोचलोय आणि गेटजवळ त्या लोकांनी बघा काढलेले आहे कशाला तिथे चाल ना. तर काहीच चालू केला आणि चालू करता काहीच आता पोचलो, म्हणजे पोचलो पण नाही अजून, अर्धा पण गड चढला नाही. हे दाखव, ही स्लिपरी. हे बघा, हा आहे थर्ड फेस. थर्ड आहे का माहिती नाही, आम्ही पण पहिल्यांदाच आल्यात. काही थकवा तर आला थोडा आणि आता प्रॉपर पोचल्यासारखं वाटतं थोडंसं. वाटलेलं माऊ काकूंकडे अरे काय टॉर्च मागायला गेलेली, नंतर वाटलं का आत्ता कुठे महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतं काहीच. तर काही शेवटचा स्पेस आहे. काय आहे भाई, काय आहे. कंतीनुसार आम्ही वाट थोडीशी चुकलेलो. बाय दिस इज टू डिफिकल्ट. तुम्हाला दिसत असेल तर मला माहीत नाही, पण आम्हाला दिसते. आणि तर काय आता नाश्ता वगैरे गेला थोडंसं आणि एक ग्रुप जॉईन. तर गाईज आता पोचलोय त्या ब्रिजजवळ, ज्या ब्रिजजवळ आम्ही सकाळी गेलो होतो. गुड मॉर्निंग गाईज, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचं आमचं प्लॅनिंग केलं आहे आम्ही ट्रेकला जायचं. ॲक्च्युली राईड आणि ट्रेक दोन एकत्र होणार आहे. कारण आम्ही विचार केला का रायगड वगैरे जायचं, पण रायगड सध्या बंद आहे. तर त्याच्यामुळे जव्हार पण नाही, ॲक्च्युली वाशिम साईडला एक किल्ला आहे माहुली किल्ला, तिकडे जायचा प्लॅन केला आहे. आणि सर्वजण माझी वाट बघतात आणि नेहमीसारखं मी पहिलाच लेट. सो सर्वजण वाट बघतात, कॉलवर कॉल करतात. तर तेच आता त्यांना कॉल रिसीव करून सांगतो निघालो असं. सो चला राईडची सुरुवात करतो आणि भरपूर काही मज्जा येणार आहे, भरपूर काही आपल्याला व्ह्यू बघायला भेटणार आहेत. ट्रेक म्हटल्यावर आता तुम्ही विचार तर करूच शकता. सो चला, थांबलेत भरपूर टाईम झाला थांबलेत ते. ॲक्च्युली मलाच खूप लेट झाले. सो आता त्यांना भेटतो. हेच आहेत अजून कोणतरी आले वाटते. तर आहेत माझे मित्र. ही आहे आपली नवीन बगमॅन. ॲक्च्युली याचं नाव अजून ठरवलं नाही, पण हिची पहिलीच राईड आहे आणि पहिल्या राईडनंतर आपण नाही ठरवू शकत का हिचं नाव काय ठेवू शकतो. कारण आपल्या KTM जी ऑरेंज स्पॅरो आहे त्याने भरपूर असे, म्हणजे जे बोलतात ना आपण की खूप असे राईड केले त्या राईडमध्ये आपल्याला कधीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम दिला नाही. तर सेम आहे. मी विचार करतो की ह्या गाडीचं काय नाव ठेवायचं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, काय नाव ठेवायचं. ॲक्च्युली मी विचार पण केला नाही, पहिलीच राईड आहे म्हटल्यावरती मी विचार केला की अशा 2-3 राईड होऊ दे, त्याच्यानंतर आपण डिसाईड करू का ह्या गाडीला काय नाव द्यायचं. ॲक्च्युली गाडी नाही, आता आपली एक बाईकच झाली आहे. सो महाबळेश्वरला पण जायची घेऊन इच्छा होती माझी, पण विचार केला की एवढं चढण आहे वगैरे आणि एक्सपिरियन्स म्हणजे घ्यायचा होता, पण सगळ्यांकडे चांगल्या बाईक होत्या आणि त्याच्यामध्ये मी विचार केले की नको, आपण KTMच घेऊन जाऊ, म्हणजे ऑरेंज स्पॅरोच घेऊन जाऊ. सो चला, आता वाजल्यात बघा किती, 2:30 वाजल्यात आणि आम्हाला तिकडे 5 किंवा 5:30 जास्तीत जास्तपर्यंत पोहोचायचं आहे.
गड चालू करून लगेच मग अजून भरपूर पुढची प्लॅनिंग आहे. सो तुम्हाला सांगतोच मी काय आहे ते. सो चला. चल तिकडे गाड्या लावू. काय बोलतो. आणि आमचा रूट असा आहे की इथून आंबाडीवरून सरळ सरळ वाशिंद मार्गे तर आम्हाला रूट बरा पडणार आहे. सो आता रॉंग साईड मारून जातो आहे आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी एक हॉल्ट घेऊ. मी बहुतेक विचार करतो आंबाडीलाच घेऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट माहुलीगड. सो चला, आपल्या प्रवासाची सुरुवात तर झालेलीच आहे सकाळी. एवढ्या सकाळी तर मला तर सवयच आहे लवकर उठून. ॲक्च्युली आपली वज्राबाई स्वतः अजून इथून आम्हाला दाखवते तरी 41 किलोमीटर, म्हणजे पूर्ण 1 तास पकडा. 1 तास पण नाही, रस्ता तर चांगलाच आहे पण पुढे थोडंसा खराब असू शकतो. पुढचा माहिती ना वाशिंदच्या पुढे कसा रोड आहे तो. सो बघूया कसं काय रोड असेल तो. लेट सी. सो चलो, चाय वगैरे घेतलं आता, थोडंसं रिफ्रेशमेंट. आणि आता इथून अजून आहे 8 किलोमीटर, म्हणजे 5 किलोमीटर नंतर एक टर्न आहे आणि आतमध्ये अजून आहे थोडासा. सो चला, इकडून अजून किती 5 किलोमीटर आहे. तर गाईस आम्ही दिसतोय काय, परत वाट लागणार. अजून सकाळ पूर्ण झालेली नाही, अजून होणार आहे. आम्ही आता पोचलो माऊली गडावरती, म्हणजे ॲक्च्युली गडावरती नाही, पायथ्याशी पोचलो आहे. आता इथून गड स्टार्ट होणार आहे. पार्किंग वगैरे केली आहे बघा, इथे पार्किंग आहे. जिजामाता उद्यान. त्याच्यामध्ये आम्ही काहीच दिसत नाही आहेत कारण अजून उजेड खूप कमी आहे. सो आता चालू करतो, मध्ये मध्ये थोडेसे शॉर्ट घेईल, बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. तर आम्ही आता परफेक्ट गेटजवळ पोचलो आहे आणि गेटजवळ त्या लोकांनी बघा काय लिहिलं आहे, पर्यटकास जाहीर आव्हान, माऊली गडाच्या आजूबाजूला परिसर दिनांक 25 जुलैपर्यंत बंद राहील. म्हणजे गड चालू आहे, फक्त आजूबाजूचा परिसर बंद राहील. आणि इकडे तिकीट पण आहे, पण तिकीट घर काहीतरी बंद आहे. पण आता एवढा वेळ तर आम्ही थांबू नाही शकत. बघा, प्रवेश शुल्क 30 रुपये, तिकीट वेळ आहे काहीतरी 7 ते 12. तर आम्ही विचार केला की ही वाट आहे, त्या वाटेतून जाऊ. यायच्या वेळेला बघू काय असेल ते, कारण इथे थांबून काय फायदा नाही. तर आम्हाला पुढचा प्रवास पण करायचा आहे. जर इकडेच 1 तास गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. सो चला, आतमध्ये प्रवेश करतो. चालेल ना, पकडलं तर पकडलं, अजून काय एवढा वेळ भरायचे 200 रुपये, तसे पण भरायचे. चलो, काम चालू. बरं दिसतं ते कशाला तिथे चाल ना. तर काहीच चालू केलं आणि चालू करता करता सीन म्हणजे एकदम भारी. हे बघा, ये हा सीन बरं बघा ना. तर हे आमचे ट्रेकर्स. थांबा, मी दिसतो का? हां, दिसतो. तर आता सेकंड फेज चालू झाला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही थकल्यात. हा पत्तू एवढं वजन घेऊन चालला आहे, कारण 1.5 वर्षानंतर ट्रेकिंग चालू केली तर हालत तशी होणारच. आणि इकडचं वातावरण बघून तर तुम्हाला काय सांगू, बघा आता इकडून अशी चढ आहे. तर वरती जाऊन बघूया आपण. थोडा दम लागतो कारण मला थोडा त्रास पण आहे दम्याचा, पण तरी पण मी हिंमत ना हारत
स्लो स्लो चढेल पण चढेल तेवढी हिंमत आहे. सो चला चढतो या. तर काहीच आता पोचलो पण नाही अजून, अर्धा पण गड चढला नाही. हे दाखव, ही स्लिपरी. हे बघा आता खूप चढण आहे भाऊ आणि ह्याच्यानंतर इकडे धबधबा वगैरे दिसतात. तुम्हाला दाखवतो हा सीन काय भारी आहे बघा. हे 2 हात हे आणि 2 हात हे. तर हा बघा हा बेस्ट पॉईंट वाटतो बेस्ट. आता ही चढाई आहे, चढल्यात आता मी चढतोय. चलो ही याची आहे, उशीची आहे. बॅगेची होती. तर आपण आता स्ट्रगल करून याच्यावरून आलो आहे. खूप कठीण होता हा रस्ता. असं सुंदर असा हा आहे थर्ड फेस. थर्ड आहे का माहिती नाही, आम्ही पण पहिल्यांदाच आल्यात, पण आम्हाला असं वाटतं का थर्ड फेस असू शकतो. आणि इथून असा नजारा आहे आणि इथून असा नजारा आहे. सो चला चढूया. हां काय बोलतो तू, अटकशील का? त्याच्यावरून चढेल मी. बघा कशी वाट आहे. इकडून असं बघा कशी पायवाट आहे. चढेल आणि इथून एवढीशीच आहे, पुढे ओमकार आहे आणि पायवाट तर खतरनाकच आहे. अजून ही आहे रस्ता. तर गाईज मला दम खूप लागतोय, पण असे दृश्य बघायला दम लागला तरी चालेल, कारण हे दृश्य बघितल्यावर पूर्ण थकान जेवढं काय चढण असेल ना तेवढं सर्व जाते. बघा ना काय इतुसा दिसतो, एवढूसा. चला अजून ही चढ आहे, चढतो. कुठून? मला इथूनच यायचं आहे. बरोबर हे मी घेतो रे. अरे गेलो नाही पुढे. व्हॉट अ सीन गाईज. ते मंदिर बघ कोणतं आहे. मग तिथूनच आलो काय नाही वाटत मला. पण इथून असं जे चालूच सरळ जा. ओह माय गॉड. महाराष्ट्र. असं जाऊ नाही थांब एवढंच जाऊ. काय थकवा तर आला थोडा आणि आता प्रॉपर पोचल्यासारखं वाटते थोडंसं. तुम्ही बघा वरती चढताना एवढी हाप लागते. चला कारण गेले पुढे.
नाही काढतो मी, चल. एकत्र थांब थांब एका रांगीत जा. हा देवा, मला वाटलेलं माऊ काकूंकडे काय टॉर्च मागायला गेलेली, पण नंतर वाटलं का रोहनकडे बॅग पण मागून आली. चल आता एवढे आले तर थोडंसं कोकम सरबत. एक छोटासा ब्रेक घेतलाय 5 मिनिटाचा. कार नव्हती त्याच्यामुळे कोकम सरबत नव्हतं. आत्ता कुठे महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतं काहीच. एकदम धुकं झालं आणि आता खूप वरती आलो आम्ही. आणि आता धुक्यातून आमचा प्रवास चालू झाला आहे बघा. अतिशय सुंदर. सो गाईस, काय हा नजारा बघून तुम्हाला काय वाटते? सर्व थकवा सर्व काय केला. 2 मिनिटा अगोदर कसं होतं आणि 2 मिनिटानंतर बघा. 2 मिनिटं पण 5 सेकंदाचा फरक आहे फक्त काय बघा. एवढं क्लिअर कडक. चला चढूया अजून. चढायचं थोडंसं. तर गाईस शेवटचा स्पेस आहे. फेस शेवटचा फेस. हे बघा चढाई. वाटा कसं काय केलं असेल ना. खरंच यार सॅल्यूट आहे शिलेदारांना. आत्ता माऊली गड आहे इकडून 20 मिनिटाच्या अंतरावर. आणि हे बघा बाई, हा रोड तुम्हाला दाखवतो. थोडा तोल गेला ना डायरेक्ट पाय तसे. असं वाटते गड चढलो पण अजून काय गड येतच नाही. आम्ही थोडं विचारात पडलो. म्हणजे गड आता हा इकडून 20 मिनिटाच्या अंतरावरती, पण एवढ्या वरती चढलो समजतच नाही. हे बघा आमचे मेंढरं बघा कुठे चढले ते बघा, दिसतात का? हे बघा मी बोट दाखवतो ना, तिकडे आहेत. हा इकडून रस्ता आहे आणि इकडून खोल दरे. काय आहे भाई, काय आहे? गंतीनुसार आम्ही वाट थोडीशी चुकलेलो. बाय दिस इज टू डिफिकल्ट, डोंट ट्राय दिस ॲट होम. 4 जण घेऊन जातील. आरामात या रे, आरामात या, काय घाई नाही. गाईस तुम्हाला दिसत असेल तर मला माहीत नाही, पण आम्हाला दिसते आणि फुल क्लिअरली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण हुबेहूब चेहरा दिसतोय. खूप भारी आहे. फायनली पोचलो गडावरती. आता पोचून थोडीशी विश्रांती घेऊ. ऑलमोस्ट आम्हाला 2 तासाच्या वरती झाल्यात. हा बघा नजारा. हे आहे आपलं प्रतीक ध्वज. मित्रांनो आता पोचलो आहे शिवलिंगाकडे आणि पहिले तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो. तुम्ही तिकडून फक्त बघा पाणी किती क्लिअर आहे. हे बघा पाणी म्हणतो तो आटत नाही. हां पंप लावून काढलं तरी पण 12ही महिने तर नाही तरी. आता शिवलिंग दाखवतो. तरी शिवलिंग
कल्याण दरवाजा, हा बघा इथे दरवाजा आहे. आणि खाली जातो थोड्याशा गेल्यानंतर, हा बघा इथून हा दरवाजा आहे. आणि इथे थोडंसं जागा आहे. काय मित्र आले तिकडचीच आहेत लोकल, त्या लोकांनी जेवणाचा प्लॅन केला पूर्ण. सो तर गाईस तुम्हाला वाटलं असेल आम्ही ब्रेकफास्ट कुठे करते बघा. ही पूर्ण गुफा आहे आणि या गुफेच्या आतमध्ये बघ ब्रेकफास्ट हे बघा. हे बघा भेल बनवले आहे, अजून काय काय आहे. ही जी खायची मजा आहे ना, काही शब्दात सांगू नाही शकत तुम्हाला. ते चायचा बेत झालाय आणि हा बोल भेळ घालत होते, पत्राच्या साडी काढल्या एवढी भेळ घालली इकडे कुठे दाखवते पत्राची अख्खी साल काढली. अरे 2 पत्रा त्या भाई बेड खाली ते एक गोष्ट होती ती साला चालली. हाय आमचा पत्ता एक प्रॅक्टिसला यायचं आहे. त्याचे मित्र आता तर दिसत ना, आपण बाहेर बघूया थोडंसं. बाहेर प्रतीकचा तरुण भाऊ, नाव काय तुझं? उदय. अरे जोरात बोल. उदय. आता कसा आवाज आला? तर चला चाय करूया. चाय झाल्यावरती मग इथून निघूया लगेच. ठीक आहे. अरे आहेत त्याचे मित्र. आमचा झाला मस्त चहा. आता काही हा झाला आमचा चहा. ॲक्च्युली हा काला चहा होता, पण आमच्याकडे थोडीशी चाय बाकी होती आणि आम्ही थोडी याच्यात टाकली, तर एकदम दुधासारखी चहा झाला. आणि अशा ठिकाणी चहा प्यायचा म्हणजे तुम्ही बघूच शकता. तर काय आता नाश्ता वगैरे गेला थोडंसं आणि एक ग्रुप जॉईन झाला आहे. आता पथकातला कृतिक म्हणून त्यांचा ग्रुप पण आला आहे. सर ते लोक पण जॉईन झालेत. मी असं ऐकलं आता आमचे ट्रेकर्स बघा किती आहेत. चालू आहे ना गाडी चल ते बकऱ्या चालल्या काय वाटाय भाई एवढे ट्रेकर्स तर मी पहिल्यांदा बघितल्यात एकाच ग्रुपमध्ये. ओमकार व्हिडिओ घ्या. ओमकार व्हिडिओ घे व्हिडिओ. अरे चला लवकर. तरी आहेत मित्र कृतिकचे. हाय तरी करा. गेल्यावर करतो. हा जा हा जा जा. ठीक तर इथे खोल आहे थोडंसं, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालं आहे बघा. एवढे ट्रॅकर्स बघा तिथे काहीतरी आहे त्या साईडला, तेच बघूया. ॲक्च्युअली आम्ही गेलेलो कल्याण दरवाजाजवळ, पण खूप रिस्की होता आणि आमच्यामध्ये छोटे बालपण आहेत. त्याच्यामुळे आम्ही स्केप केला आणि परतीचा निर्णय घेतला. प्रॅक्टिसला पण पोचायचं आहे. होऊ शकते असं काय होणार नाही, पण शेवटी एक दिवस प्रॅक्टिस आहे संडेला, त्याच्यात पण जर 4 जण नसतील तर थोडासा प्रभाव तर पडेलच ना पक्कावरती. सो त्याच्यामुळेच आम्ही विचार केला का आता खालती उतरू आणि खालती उतरून गाड्या घेऊन निघू. जेवणासाठी बघतो कुठे काय करायचं ते. सो फक्त तुम्ही हे एन्जॉय करा.
हे क्षण अनुभवायला तुम्हाला इथेच यावं लागेल. हे कुठे गाड्या घेऊन किंवा काय घेऊन जाऊ नाही शकत. ह्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते चढायला. आणि चढल्यानंतर मेहनत केली ती असे काहीतरी नजारे बघायला भेटतात. तर ते जगलो. लाईफ जेवढी पण आहे ना तेवढी जगून घ्या. आजकाल काय सांगता येत नाही. तुम्ही बघितलं असेल आजकाल तुम्हाला आता काय सांगू. पुढे जाऊन रिस्क नाही घ्यायची मला. लग्न आत्ताच झाले. पण झाली आताच. खूप भारी आहे, खूप भारी आहे. अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड. ना खूप रिस्की आहे. आणि इथे बघा ना, इथे खोलदर आहे, इथे खोलदर आहे. आणि सावकाश सावकाश होय, असं नको करू. सीन खूप भारी आहे. पण कसं माहिती का, इथे एवढी हवा खेचते ना का भरपूर खेचते. हे बघा हेच हालत खराब झाले. चढताना एवढं का वाटलं नाही. चढताना हालत बघा. तुम्ही इथेच आहेत का? तर काहीच आता अर्ध्यामध्ये उतरलोय. अर्धा अजून बाकी आहे. त्याच्यामध्ये एक नवीन गड आहे. आता आपण एक्सपिरियन्स खाली विचारूया. आता काय विचारून फायदा नाही. आम्हाला तर काय, मला परत खालून वर चढा सांगितलं तरी चालेल. आणि पत्ता आहे पुढे पुढे चालायला लागलेला. काय बोलायचं आहे, एकत्र चालायला पाहिजे ना. समजत नाही मला. रिस्पॉन्सिबिलिटीची नावाची चीजच नाही याच्याकडे. बघ ह्या मुलाकडे. तर गाईज आता पोचलो आहे त्या ब्रिजजवळ. ज्या ब्रिजजवळ आम्ही सकाळी गेलो होतो. आणि आमच्या पायाची अवस्था बघा. बघा इथे तर माणसं फेस वॉशने पण तोंड धुवायला लागलेत. तिथे काय चाललंय माहिती नाही. तिथे बुटांचा कार्यक्रम चालू आहे. तिथे पण चालू झाला. तर गाईस गडावरून खाली उतरलो आणि भरपूर इकडे स्ट्रिक्ट झाले. ते बोलतात 15-25 जुलैपर्यंत सर्व बंद आहे. आणि आम्ही जिकडून गेलो तिकडून आलो नाही, दुसऱ्याच रस्त्यातून आलो. सो खूप प्रॉब्लेम झाला आहे. आणि जिकडून आम्ही घुसलेलो ना तिकडून पण त्या लोकांना आता पूर्ण लावून घेतलं. सो चला फायनली ट्रेकिंग पण झालं. आता राईड पण करू. आता पूर्ण जाम करून ठेवला. हे बघा ना कशा गाड्या लावल्यात. काय फालतूगिरी आहे यार. हायवेला लागलो आहे आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो जेवणाच्या टायमावरती. म्हणजे जेवायचा विचार चाला आमचा दादाच्या हॉटेलवरती जायचा. सो चला.